आडवी मुंबई उभी होत असताना हे स्थित्यंतर काही उगाच घडलेलं नाही. त्यावेळचे साक्षीदार हेच आहेत ना. त्यांनी मराठीचा मुद्दा सोडला की त्यांचा पक्षाची अडचण होते, त्यांची स्वतःची अडचण होते. त्यामुळे ते हा मुद्दा सोडू शकत नाहीत आणि मराठी लोकांना असं वाटतं की आमचा मुद्दा अखेर कोणी नाही मांडला तर तो ठाकरेंनी मांडला पाहिजे. त्यामुळे आपसुक ही लढाई ठाकरे विरुद्ध इतर अशी होते. गुजरातला आपण काही कोटी दिलेले आहेत, ते बाबा मुंबईवरचा हक्क तुम्ही सोडला, धन्यवाद, हे घ्या पैसे तुमचे. तुम्हाला उद्योगपती लागतातच हे वास्तव आहे की नाही? लागत असतील तर तुम्हाला विशिष्ट लोकच का लागतात? लागत असतील तर मग त्याचं समर्थन किंवा तुम्ही टीका कशी करता? शिवसेनेच्या शाखेवर जर माणूस गेला की माझ्यावर अन्याय होतोय, अमुक गोष्ट मिळत नाही, तर त्यावेळेला शिवसेनेचे लोक त्याच्या सोबत जायचे आणि त्याला ती वस्तू मिळवून द्यायची. त्यामुळे शिवसेना घराघरात पोहोचली. हॉस्पिटलमध्ये रुग्ण न्यायचा आहे तर रुग्णवाहिका शिवसेनेची असायची. शाखा म्हणजे शिवसेनेचं लोकल गव्हर्नमेंट ऑफिस होतं. भाजपाची एक राजकीय मनीषा ही अशी दिसते आहे की मुंबईमध्ये आजपर्यंत ठाकरे हा परवलीचा शब्द राहत आला का एक असा आम्हाला टप्पा आणायचा आहे की ठाकरे हा परवलीचा शब्द नाही राहिला पाहिजे मुंबईत. भाजपा हा पर्याय राहिला पाहिजे. याच्यासाठी भाजप द्वेषाने लढतंय. नमस्कार, बोलबेडूमध्ये आपलं स्वागत. आणि महाराष्ट्रामधल्या महापालिका निवडणुकांचा जो प्रचार आहे तो थंडावलेला आहे आणि मुंबईत देखील जे प्रचार जो शिगेला पोचलेला होता त्या सगळ्या तोफा थंडावलेल्या आहेत. आणि आता 2 दिवसांनी मतदान असेल आणि ते 3 दिवसातच कळणार आहे मुंबई कुणाची, म्हणजे मुंबई ठाकरेंचीच का मुंबईमध्ये ठाकरेंचं पानिपत होतं वगैरे वगैरे. तर काय झालं नेमकं या सगळ्या प्रचाराच्या दिवसामध्ये आणि मुंबईकरांना मुळात काय वाटतंय, या सगळ्या विषयांवरती बोलायला आपल्यासोबत रविकिरण देशमुख सर आहेत. ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि त्यांनी बराच काळ मुंबई जी आहे ती जवळून पाहिलेली आहे. तर आपण सरांच्या सोबत सुरू करूयात या सगळ्या संवादाला, चर्चेला. सर, महानगरी मुंबई स्वप्नांचं शहर, म्हणजे सगळ्यांना सामावून घेणारी कॉस्मोपॉलिटन तर पूर्वीपासूनच आहे, पण मराठी माणसाची पण मुंबई आहे. सगळा प्रचार जर बघितला तर काय काय असेल परत तो मराठीच्या मुद्द्यावरतीच आला फिरून फिरून. आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई दोन्ही बाजूनी, ठाकरेंकडनं दावा शेवटचीच निवडणूक आहे, तुमच्यासोबत लढाई आहे, आणि फडणवीसांनी दिलेलं उत्तर की नाही, ठाकरे म्हणजे मुंबई महाराष्ट्र नाही आणि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे, मराठी माणसाची नाही. ह्याच्यावरती ते येऊन ठेपलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या नरेटिव्ह सेट झाल्यानंतर? आता 2 मुद्दे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा तुम्ही म्हटलात की मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही का व्हावं असं? इतकं आयडेंटिफिकेशन का व्हावं? हे आपल्या सगळ्या दर्शकांना मला वाटतं की सांगणं आवश्यक वाटतं. मुंबई मोठा संघर्ष करून महाराष्ट्राला मिळाली 1960 साली. त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल की 1950 पासून खूप जास्त प्रयत्न सुरू झाले होते. 1956 साली राज्य पुनर्रचना आयोग आला, त्यामध्ये महागुजरात तयार झालं. मग लोक खूप नाराज झाले. मग ती संयुक्त महाराष्ट्र समिती होती, त्या समितीने हा मुद्दा खूप लावून धरला आणि मुंबईमधला कामगार वर्ग जो होता तो प्रामुख्यानं मराठी होता आणि त्या कामगार वर्गाने खूप मेहनत घेतली, खूप त्याग केला. 106 हुतात्मे, 107 हुतात्मे आपण म्हणतो, त्यातले बहुसंख्य हुतात्मे हे कामगार होते. त्यांनी मोठ्या कष्टाने हे शहर मिळवलं. हे मुंबई शहर मिळवताना त्यांना खूप यातनाही सहन कराव्या लागल्या. सहजासहजी हे मिळालेलं नाही. गुजरातला आपण पैसे दिलेले आहेत, त्यावेळी नोंद आहे याची. मला आता आकडा थोडा विसरलो मी, पण गुजरातला आपण काही कोटी दिलेले आहेत की बाबा मुंबईवरचा हक्क तुम्ही सोडला, धन्यवाद, हे घ्या पैसे तुमचे. मराठी माणसासाठी मुंबई हा अस्मिता विषय झाला. त्यामुळं काय होतं की केवळ मुंबईकरांना मुंबईविषयी आस्था हे अस्मिता याच्यातला भाग नाही. ती चंद्रपूरच्या माणसाला पण आहे, ती गोंदियाच्या माणसाला कदाचित कमी असेल, पण भंडाऱ्याच्या माणसाला आहे, मराठवाड्यातल्या माणसाला आहे. मुंबईविषयी एक अटॅचमेंट आहे. आणि काय झालंय, आज महाराष्ट्रातलं कुठलंही गाव तुम्ही घ्या, त्या गावातला किमान एक तरी माणूस इथं मुंबईत आहे. आणि मुंबई हे आर्थिक शक्ती आहे, मुंबई हे भारताचं बिझनेस सेंटर आहे. त्यामुळं काय झालं की आपसुकच अख्खा महाराष्ट्र मुंबईशी जोडला गेला. त्यामुळं मुंबईत टाचणी जरी पडली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते की मुंबईत नेमकं काय झालं. म्हणून मराठी जनांच्या अस्मितेचा मुद्दा हा मुंबई का बनला हे त्याचंच कारण आहे. दुसरी गोष्ट, आर्थिक आणि व्यावहारिक दृष्ट्या महाराष्ट्राचं एक आर्थिक शक्ती केंद्र ही मुंबई आहे. महाराष्ट्राचं निम्म उत्पन्न, महसुली उत्पन्न मुंबई देते. महाराष्ट्राच्या विकासाचा रथ मुंबईच्या शक्तीवर चालतो. त्यामुळं सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईचं महत्त्वाचं स्थान आहे. महाराष्ट्राची राजधानी आपण मुंबईत जाणीवपूर्वक ठेवली, म्हणजे राजधानीचं केंद्र हे दक्षिण मुंबईत आपण जिथं बसलोय तिथं आहे. इथून जरी ते शिफ्ट करायचं म्हणलं नवी मुंबईला तरी कुणी तयार होणार नाही. इतकी त्याला अस्मिता जोडलेली आहे, ही मुंबई संघर्षाने मिळवलेली आहे. त्यामुळे काय झालं की महाराष्ट्राला मुंबई आर्थिक शक्ती म्हणूनही पाहिजे, मराठी जनांच्या अस्मितेचं केंद्र म्हणूनही पाहिजे. त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आपण जेव्हा विचार करतो की मग राजकीय चुरशीमध्ये
ठाकरे किंवा बाकीचे पक्ष किंवा भाजपा काय म्हणतं, याच्यामध्ये ठाकरेंनी काय केलं, 1966 सालापासून मुंबईतल्या मराठी माणसाला एक स्वतंत्र असा आवाज दिला. कारण त्यावेळी काँग्रेस ही बहुभाषिक याचं राजकारण करणारी होती. प्रादेशिक त्यांना असं मान्य नव्हतं मराठी जनांचं. त्यावेळीचे काँग्रेसचे नेते एस के पाटील हे त्यांना मुंबईचा सिंह म्हटलं जायचं. ते केंद्रात मंत्री होते, अन्नमंत्री होते आणि खूप मोठा ताकदवान नेता होता काँग्रेसचा. परंतु त्यांचं पण वागणं असं होतं की मुंबई असं प्रादेशिक अस्मिता वगैरे मराठी अस्मिता आपण नाही वागलं पाहिजे. म्हणूनच ते म्हणून गेले की यावतचंद्र दिवाकरू मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मग आत्रेंनी काय बोलले, हे सूर्यचंद्र काय तुमच्या बापाचे आहेत का? आणि ते एस के पाटील जे अत्यंत महान नेते होते, ते बिचारे इतक्या अडगळीत पडले की आज त्यांचा पुतळा इथं चर्नी रोडला आहे, कुणी त्या पुतळ्याला पुष्पहार घालायला जात नाही. आपलं इतकं ते म्हणजे टोकाचं झालं. आता असं आहे की मुंबईमध्ये ठाकरेंनी एक आवाज दिला मराठी माणसांना आणि बहुभाषिक बहुधर्मीय लोकांच्या समोर मराठी अस्मिता त्यांनी तेवत ठेवली, जागृत ठेवली, त्याचं स्फुल्लिंग चेतवत ठेवलं. त्यामुळं काय होतं की ठाकरेंचं नाव घेतलं की लोकांना असं वाटतं मराठी अस्मितेचं एक सेंटर ठाकरे आहे. कारण ठाकरेंची पण आता अशी भूमिका, म्हणजे त्यांची अडचण काय झाली राजकीय, तेही राजकारणी आहेत. त्यांनी मराठीचा मुद्दा सोडला की त्यांचा पक्षाची अडचण होते, त्यांची स्वतःची अडचण होते. त्यामुळे ते हा मुद्दा सोडू शकत नाहीत आणि मराठी लोकांना असं वाटतं की आमचा मुद्दा अखेर कोणी नाही मांडला तर तो ठाकरेंनी मांडला पाहिजे. त्यामुळे आपसुक ही लढाई ठाकरे विरुद्ध इतर अशी होते. भाजपाला वेगळी भूमिका स्वतंत्र घेता येत नाही. भाजप हा देशव्यापी पक्ष आहे, त्यांना सगळे भाषे धर्म सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. त्यामुळं त्यांनाही ते सुरुवातीला जरी म्हणत असले की हिंदू महत्त्वाचा आहे वगैरे, तरी त्यांना शेवटी पुन्हा याच लाईनवर यावं लागतं, मराठी हवी की नको. मग तिथं त्याची गडबड होते आणि म्हणून ही लढाई मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं दिलं असेल याचे. तुम्ही बरोबर मांडलं. म्हणजे मराठी आणि हिंदुत्व जरी आपण म्हटलं की या दोन डगरीवरती ठाकरे आहेत, भाजपची पण तीच हे आहे. त्यामुळे हिंदू मराठी, मराठी हिंदू, गमतीचा भाग बघा, दोघंही शेवटी म्हणतात की मराठी होणार हिंदू महापौर होणार. आणि काय तेवढाची रेग आता की मराठी होणार हिंदू महापौर होणार, कुणाचा होणार त्याकडे आपण शेवटाला येऊयात. पण हे जे संयुक्त महाराष्ट्र तुम्ही सांगितलं, आता पण सांगितलं होतं की संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस जशी स्थिती होती तशीच आता आलेली आहे बघा. आणि तेव्हा जसं गुजराती लोक किंवा मोरारजी देसाई वगैरे, आता हे दोन गुजराती बघा, त्यांना हे करायचं आहे म्हणजे परत तेच दाखवलं जाते भीती की तोडलं जाईल, केंद्रशासित केलं जाईल किंवा अमुक तमुक. गमतीचा भाग बघा, तेव्हा जेव्हा ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली तेव्हा तमिळनाडू हटाव लुंगी बघा बजाव पुंजी, आता अण्णामलाई आले, परत लुंगी वगैरे सुरू झालेलं आहे. तसंच वातावरण वाटतंय. पण आता मधल्या काळात एवढं पाणी वाहून गेले तर या सगळ्याला, या अस्मितेला, याला लोक जे आहेत ते अटॅच होतील का? याचे कारणं 2-3 घडली. तुम्ही जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे की पुन्हा हटाव लुंगी बजाव पुंगी का आलं, पुन्हा 1960चं वातावरण का आलं. याची प्रमुख कारणं अशी आहेत की मराठी माणसाला मुंबईतल्या असं वाटायला लागलंय की आपला आवाज कुठेतरी हरवत चाललाय. आपले विषय ज्या तडफेनं पूर्वी मांडले जायचे किंवा आपल्याला वगळून कोणी राजकारण करू शकत नव्हतं, तिथं आपल्याला दुय्यम स्थान पत्करावं लागतंय. एक तर मुंबईतलं मराठी पण कमी होत चाललंय असं त्याचं म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे, त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा गुजराती आणि इतर भाषिक यांच्याकडे जास्त झुकला आहे. आणि त्याचं कारण असं आहे बरं का की कुठलाही राजकीय पक्ष शेवटी वोट बँकेचा विचार करतो. भाजपाला असं वाटतं की मुंबईमध्ये मराठी भाषिकांची संख्या आता मर्यादित झाली आहे. आता पूर्वी ढोबळमानाने असं म्हटलं जायचं की 32 ते 36% आहे, पण तसं नाही आहे. आता ती काही लोकांचं म्हणणं आहे की ती आता 30च्या खाली आहे. हो, 19-20% आले. असं त्यांचं म्हणणं आहे. मग इथं मराठी माणूस अस्वस्थ होतो. त्याला असं वाटतं की जी मुंबई आमच्या पूर्वजांनी जी मोठ्या कष्टाने मिळवली ती मुंबई आम्ही गमावू का? मग तिथं काय येतो मुद्दा माहिती आहे का की अर्थार्जनाचं आमचं साधन इथलं निघून जाईल का? आम्हाला इथल्या नोकऱ्या मिळणार नाहीत का? आमच्या घरच्या चुली पेटणार नाहीत का? आमची मुलं इथं मग नोकरी करू शकणार नाहीत का? हळूहळू आम्ही हद्दपार होऊन जाऊ का? आम्हाला हळूहळू बदलापूर अंबरनाथच्याही पुढे जाऊन लोणावळा पुण्याकडे जावं लागेल का? मग मुंबई आपल्या हातातून जाईल का? या अस्वस्थतेतून हा मुद्दा परत ते होता. मग काय झालं की ते अण्णामलाई आले, मग ते बोलून गेले की मुंबई काय महाराष्ट्राची आहे का? ती तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. की परत मराठी माणूस दुखावला जातो की अरे असं कसं म्हणता तुम्ही, मुंबई शहर आमचं आहे. ही अटॅचमेंट जी आहे, हा आपलेपणा जो आहे तो त्याला असं वाटतं की कुणीतरी आम्हाला सतत चॅलेंज करतंय. मग ते भाजपा आडून पुन्हा चॅलेंज करत राहतं की आम्ही हिंदू मराठी बनवणार, आम्ही हिंदू बनवणार. मग त्याला असं वाटतं की नाही, या लोकांना, बाहेरच्या लोकांना आमच्या डोक्यावर बसवायचंय, आमचं महत्त्व कमी करायचंय. त्यामुळे तो परत अस्वस्थ होतो आणि परत ठाकरेंकडे बघायला लागतो. मग त्यांना असं वाटतं की ठाकरे आम्हाला नाकारू शकत नाहीत. त्यांनी एकदा हा मुद्दा हाती घेतलाय, त्यांनी आमचा शेवटपर्यंत हा मुद्दा सांभाळला पाहिजे. मग यातनं पुन्हा 60चं वातावरण निर्माण झाल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि सर बघा,
याला म्हणजे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, त्यांनी परत जोड जी दिलेली आहे तुम्ही जसं म्हणजे अर्थार्जनाची शेवटी पोटाशी आहे. म्हणजे मुंबई मराठी जी हृदयाशी पण आहे आणि ती रोजगार देणारी पण आहे, पोटाची पण आहे. अदानी, मग बघा की एकच उद्योगपती, मग त्याचा बरोबर 10 वर्षात कसा उदय झाला आणि मग आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत, परंतु ही नॅचरल ग्रोथ आहे का, मक्तेदारी जी आपल्याला बघायला मिळते की डिओपॉली किंवा मोनोपॉली, आणि त्यामुळे मग अदानिस्तान होईल आणि सगळं अदानीच्या घशात घातलं जाईल. तर अदानी पण ह्याच्यामध्ये आलेले आहेत या सगळ्या या पिचवरती. म्हणजे मराठीचा मुद्दा पुन्हा अदानी, अदानी परत गुजराती, तेच मुद्दा आहे परत परत फिरून फिरून. तर हे चालेल असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन पिढीचा पण विचार करता, जेन झीचा पण विचार करता, मराठी माणसाचा पण विचार करता, असं वाटतंय का की हा अदानींचा जो मुद्दा आहे तो पण महत्त्वाचा ठरणार आहे? अदानी काय, मला असं वाटतं बरीच वर्ष मी पण राजकारण पाहत आलोय जवळून. तर प्रत्येक सरकार आलं की कुठल्या ना कुठल्या उद्योगपतीला महत्त्व मिळतंच, झुकतं माप मिळतंच. याचं कारण तुम्हाला सांगतो बेसिक काय आहे. मतपेढीचं राजकारण करण्याची सगळ्या राजकीय पक्षांना गरज आहे, ती सवय लागलेली आहे. निवडणूक असते 3-4 महिने, बाकीची 4.5 वर्ष. म्हणजे मतं मिळवताना मतपेढी लागते, पण सरकार चालवताना उद्योगपती लागतो. हे 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 दुर्दैव आहे. म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झाली याच्या मुळाशी गेलं तर मग खूप वेगळी चर्चा होईल. परंतु होतं काय की 4.5 वर्ष सरकार आपापल्या पद्धतीने काम करतं. शेवटच्या 6 महिन्यात अस्मितेचे प्रश्न तयार होतात, लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तयार होतात. कुणी ना कुणी उद्योगपती, मग आज अदानींचं नाव येत असेल, पण कालच देवेंद्र फडणवीसांनी असा खुलासा केला की महाराष्ट्रात गुंतवणूक आणायची असेल तर आम्हाला गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करायला पाहिजे, त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, आणि कुणी येत असेल पुढं तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. परंतु मग मुद्दा काय निर्माण होतो की एकट्या अदानीनं सगळं का देता तुम्ही, तिथं लोकांना खटकतं. तर मला वाटतं याचं उत्कृष्ट उत्तर हे राजकारणातले लोक देतील. कारण आपण बघतो की अनेक राजकारणी हे उद्योजकांच्या कुठल्याही कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात, मग तो घरचा कार्यक्रम असो नाही तर त्यांच्या कंपनीचा कार्यक्रम असो. त्यामुळं सामान्य माणसांनी उत्तर देण्यापेक्षा त्या राजकारण्यांनी उत्तर दिलेलं बरं की तुम्हाला उद्योगपती लागतातच हे वास्तव आहे की नाही, लागत असतील तर तुम्हाला विशिष्ट लोकच का लागतात. आणि मग तुम्हाला लागत असतील तर मग त्याचं समर्थन किंवा तुम्ही टीका कशी करता हे तुम्ही सांगा. यातनं मराठी जनांचं नुकसान होणार आहे का, होत असेल तर कसं होणार आहे, आणि होणारच असेल तर तुम्ही कसं टाळणार आहात, या मुद्द्यावरचं स्पष्टीकरण मला वाटतं राजकीय पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी देणं आवश्यक आहे. आणि आपला भारताचे कायदे आणि भारताचं संविधान किंवा भारताची एकूणच रचना अशी आहे की तो मोनोपोली मान्य नाही. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. याच्यात जर कोणाची मोनोपोली तयार होत असेल तर लोकांना अशी भीती वाटते की उद्या चालून सगळ्याच नाड्या जर एका व्यक्तीच्या हातात गेल्या तर आपलं जगणं एका व्यक्तीच्या हातात जाणं हे बरोबर नाही. त्यातनंही अस्वस्थता निर्माण होते. आता हा राजकीय मुद्द्याला राज ठाकरेंनी हात घातलेलाच आहे. तर बघूया आपण भविष्यात नेमकं काय निर्माण होतं. कारण आणि निवडणूक हा पैशांचा खेळ झालेला आहे आणि आणि त्यामुळं मग पैसा सगळ्यांनाच लागतो आणि त्यामुळे उद्योगपती काही लाडके असतात, सगळ्यांनाच लागतो. पण सर, याच वेळेस जर मुद्दा जसं आपण म्हणतो की मराठी माणूस जर इन्सिक्युअर झाला कदाचित आणि यातून जर तो बाहेर पडला तर आपण बघूयात. पण दुसरीकडनं पण ध्रुवीकरण होईल की बघा हे जर आले, म्हणजे जसं बघा की जरांगेच्या ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सगळे ओबीसी एकवटले आणि लोकसभेमध्ये काय झालं मराठ्यांचं, मग पुढच्या ह्याला मात्र ओबीसी जागरूक झाले आणि विधानसभेला ते जवळ आले. तसं इथं सुद्धा मराठी लोक एकत्र आहेत. परत ठाकरे आले तर काय, म्हणून जे उत्तर भारतीय, बिहारी, उत्तर प्रदेशी किंवा गुजराती ते सुद्धा दुसऱ्या बाजूला इन्सिक्युअर होतील. आणि मग ते जसं की तोही आकडा आपल्याला माहीत नाही आहे किती आहे काय आहे, तर हे कुठल्या बाजूला झुकेल असं वाटतं मग, हे एकीकडं मराठी आणि एकीकडं अमराठी? मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही व्यक्तिगत संबंधावर खूप असते. आणि इतकी गुंतागुंत आहे मुंबईमध्ये की प्रत्येकाला जगण्यासाठी कुठं ना कुठं समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधताना तो व्यक्ती नेमका कोण हे ठरवता येत नाही. अनेक मराठी कुटुंब ही गुजराती उद्योजकांकडे काम करतात किंवा अनेक गुजराती उद्योजक हे मराठी इथल्या व्यापारावर अवलंबून आहेत ना. टोकाचं भांडण करून दोघांचंही नुकसान आहे हे त्यांना माहिती आहे. राजकीय पक्षांनी जरी हा प्रश्न चिघळत ठेवला असला किंवा मोठा केला असला तरी मुंबईमध्ये रोजच्या दैनंदिन जगण्यामध्ये आता आपण जिथून चर्चा करतोय तिथून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर भारतातले महत्त्वाचे 2-3 होलसेल मार्केट आहेत. मी आपल्याला उदाहरण देतो. कपडा मार्केट आहे, प्लास्टिकचं मोठं मार्केट आहे, पुन्हा झवेरी बाजार आहे. तर तुम्ही त्या बाजारात फेरफटका मारला तर तुम्हाला असं दिसेल की कष्टकरी वर्ग मराठीच आहे तिथे. अनेक दुकानांमध्ये तुम्ही गेला तर 30 ते 40 वर्ष, 50 वर्षापासून काम करणारा मराठी माणूस दिसेल. त्याच्यावर विश्वास असलेला अमराठी भाषिक पण आहे की मला हाच माणूस माझ्याकडे पिढीजात नोकर आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. तर ही गुंतागुंत सुद्धा आहे. भांडण करून काहीच उपयोग होणार नाही.
अन्याय कुठं होतो, कोण करतं, हा मुद्दा क्लिअर झाला तर टोकाचं ध्रुवीकरण होईल. त्यामुळं आपल्याला आज ढोबळमानाने काय वाटतं, की जिथं गुजराती बहुल भाग आहे, तिथं ते लोक बीजेपीलाच मतदान करणार. जिथं मराठी भाग आहे, ते मनसे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाच मतं देणार. प्रश्न येतो, तुमच्या गरजा कोण भागवतं? तुमच्या भागात प्रभावी व्यक्ती कोण आहे? माझ्या भागात प्रभावी व्यक्ती मराठी असेल, मला वाटत असेल की तोच राहणं माझ्या हिताचं आहे, की ज्याच्या दारात मी कधी जाऊ शकतो आणि सांगू शकतो की माझी अडचण आहे, तर त्याला मतदान करेन. पण तिथं समजा एखादा गुजराती भाषिक आहे किंवा हिंदी भाषिक आहे, तर नाईलाज असतो, कारण त्याचं त्या भागामध्ये वर्चस्व असतं आणि त्याची वोट बँक स्वतःची बांधलेली असते, कारण व्यक्तिगत संबंध असतात. आणि नगरपालिका महानगरपालिकांचं वैशिष्ट्य असं आहे की मतदारसंघ असतो लहान, दैनंदिन गरजांसाठी त्यांच्या दारात जावं लागतं आणि त्यावेळेला टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. त्यामुळे हे संमिश्र होणार आहे. अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय मुंबईमध्ये, परंतु तो एकदमच 100% निकाल फिरवेल का, हा माझ्या मनात थोडासा शंकेचा मुद्दा आहे. ज्या भागामध्ये साधारणपणे जनमत असं आहे की ज्यांचा दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या नेत्याशी संबंधित नाही, ते लगेच डिवाइड होतील की नाही मला हेच पाहिजे मला ते नाही पाहिजे. परंतु ज्यांचा दैनंदिन जीवनामध्ये राजकारणाशी संबंध येतो आणि अडीअडचणी असतात, आमच्या गल्लीत अमुक प्रॉब्लेम आहे, रस्ते आमचे खराब आहेत, आमच्या नळाला पाणीच येत नाही, 8 दिवसाला पाणी पुरवठा आहे महापालिकेचा, ती दैनंदिन अवलंबून असलेली लोक मात्र त्या भागातल्या प्रभावी व्यक्तीच्या सोबत जोडली जातील. कारण ही लोकल निवडणूक आहे आणि वॉटर मीटर गटर की जो माणूस आहे जो आपल्या हाकेला ओ देईल, जो उपलब्ध असेल खरं त्याच्याकडं बघता येईल, म्हणजे पक्षापेक्षा सुद्धा त्या माणसाचं नेटवर्क. पण तुम्ही काय बघता, एकीकडे भाजप आहे की जो सगळी निवडणूक मॅनेजमेंट, पन्ना प्रमुख आणि काय काय बूथ मॅनेजमेंट त्यातले अमित शहा चाणक्य वगैरे, पण यांचं पण केडर आहेच की शिवसेनेचं, जे काही स्थानिक लोक आधार समिती असेल पूर्वी किंवा आता शाखा भेटी म्हणून यावेळेचा जो प्रचार आहे तो शाखा भेटींवरती गेला. राज आणि उद्धव ठाकरे हे सगळ्या शाखांवरती गेले, त्यामुळे हे पण तयार म्हणजे काही झालं की मुंबईत काही झालं की शिवसेनेची शाखा असते, बाबा आहे इथं कोणतरी, एखादी बाई असेल, रात्री उशीर झाला असेल, कोणतरी तिथं आहे. पण तसं बघायला गेलं तर ह्या दोघांच्या ज्या आहेत त्या जोडलेल्याच आहेत ना ह्याच्यामध्ये, त्यामुळे ती अजून निवडणूक जी आहे. मुद्दा अतिशय बरोबर आहे. हे का जोडलं गेलं सांगतो. तुम्ही चांगल्या मुद्द्याला हात घातलाय. याचं कारण असं होतं की 60-70च्या दशकामध्ये मुंबईमध्ये अन्नधान्याची सुद्धा टंचाई असायची. स्वस्त धान्य दुकानांसमोर रांग असायची, दुधासाठी लाईन असायची. दुधासाठी सकाळी उठल्याबरोबर लोकांना पिशवी घेऊन पहिले आरेच्या सेंटरवर वगैरे जावं लागायचं आणि तिथे रांगेत उभं राहून दूध घ्यायला लागायचं. आज घरी दूध येतं. तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी शिवसेनेने खूप प्रभावी रीतीने काम केलं. अतिशय दबलेल्या पिचलेल्या गरीब मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केलं, त्यावेळेचे सणासुदीचे दिवस आले की दुकानावर बोर्ड लावलेले आहेत, या दुकानात जर तुम्हाला माल नाही मिळाला तर आम्हाला सांगा, या दुकानात जर तुम्हाला जीवनावश्यक वस्तू महाग दरात मिळाली तर आम्हाला सांगा. शिवसेनेच्या शाखेवर जर माणूस गेला की माझ्यावर अन्याय होतोय, मला अमुक अमुक गोष्ट मिळत नाही, तर त्यावेळेला शिवसेनेचे लोक त्याच्या सोबत जायचे आणि त्याला ती वस्तू मिळवून द्यायचे. व्यापाऱ्यांमध्ये दहशत होती की आपण जर कुणाची पिळवणूक केली, महागाई वाढवली तर आपल्याला शिवसेनेचा त्रास होईल. त्यामुळे शिवसेना घराघरात पोहोचली की आमच्या अडीअडचणीला शिवसेना येते. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलमध्ये रुग्ण न्यायचा आहे तर रुग्णवाहिका शिवसेनेची असायची. शाखा म्हणजे शिवसेनेचं लोकल गव्हर्नमेंट ऑफिस होतं. ते गव्हर्नमेंटचं ऑफिस असल्यासारखं होतं. शाखा प्रमुख तिथं बसलेला असायचा आणि सामान्य माणूस तिथं जायचा की आम्हाला अमक्याने त्रास दिलाय, मला अमका माणूस व्यापारी त्रास देतोय, अमक्या व्यक्तीकडून मला त्रास होतोय, आमच्या फॅक्टरीमध्ये आमच्या कंपनीमध्ये आम्हाला त्रास होतोय. तर त्यावेळेला त्यात मदत मिळालेली आहे. आणि शिवसेनेची ही वाढ होण्यामध्ये दुसरं एक कारण होतं की कम्युनिस्ट मुंबईमध्ये खूप प्रभावी होते आणि त्यांचं नेतृत्व जे आहे ते वेगळा फोकस आहे त्यांचा आणि तो आपला फोकस नाही आहे असं वाटणारा वर्ग शिवसेनेकडे झुकला. शिवसेनेने ऑन द स्पॉट निकाल लावण्याची जी पद्धत लावली की विषय घोळत ठेवायचा नाही, एक गाव दोन तुकडे, ते लोकांना आवडायला लागलं. अरे बघू करू वगैरेची भाषा ऐकायला लोकांना आवडत नव्हतं. त्यामुळे शिवसेना खूप वेगाने वाढली आणि शिवसेनेचं हे जे नेटवर्क होतं ते डेव्हलप झाल्यामुळं आजही लोकांना जो एक भुरळ आहे शिवसेनेची तीच आहे. विस्कळीत झाली आहे ही, म्हणजे याच्यात बदल झाला आहे, पण तरी सुद्धा लोकांना असं वाटतं की आम्हाला हाच आधार आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं मतदान होणार म्हटलं की लोकांना राहून राहून वाटतं शिवसेना असलेली बरी, ठाकरे असलेले बरे, हा त्यांचा एक गुडविल भाग आहे. एवढं मत नक्की. तुम्ही खूप छान सांगताय, त्यामुळे नवीन नवीन मुद्दे पण सुचत जात आहेत. बघा, बाळासाहेब ठाकरे ब्रँड, आणि हे फडणवीस म्हणतात की ब्रँड एकच, पण बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे नाही वगैरे, ते ठीक आहे आपण बघा. पण बाळासाहेब ठाकरे असणं आणि बाळासाहेब ठाकरे नसणं आणि 20 वर्षानंतर हे दोघं बंधू एकत्र येणं, याच्यामध्ये मुस्लिम फोबिया दाखवला जातोय की बघा की परत एकदा ममदानी, मग लंडनचा महापौर झाला, अमेरिकेचा झाला,
आता मुंबईचा इजा बिजा तिजा वगैरे हे, आणि दुसरीकडं लोकसभा आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंना मिळालेला मुस्लिमांचा पाठिंबा, कारण त्यांचं जे सर्वसमावेशक असणं किंवा मवाळ हिंदुत्व वगैरे येते परत परत तिथंच येतं आहे. आणि मग आता वंचित आणि काँग्रेस आल्यामुळं त्या मतामध्ये फूट पडते का काय, हे काय झालेलं आहे आणि त्याचं काय होणार तो, म्हणजे हा जो एम फॅक्टर आहे, मामो म्हटलं जातं मुस्लिम मराठी किंवा आहे, त्याचा किती परिणाम होऊ शकतो? पहिला मुद्दा तुम्ही व्यवस्थित तो एक बोलला पाहिजे आपण, की बाळासाहेब ठाकरे यांचं गुडविल खूप मोठं आहे. आज राज आणि उद्धव जर राजकारणात उभे असतील तर त्याच्यामागे बाळासाहेबांचीच विचारधारा. ही विचारधारा नेमकी काय आहे, की बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना वाढवत असताना सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला महत्त्व दिलं. त्यांनी जातपात बघितली नाही, त्यांनी कुणाची आर्थिक ताकद किती आहे हे कधीच बघितलं नाही. ही कम्युनिस्टांकडे न झुकलेली मुलं होती. यांना तात्काळ निकाल हवा होता, उत्तर हवं होतं, ते शिवसेना देत होती, संरक्षण देत होती शिवसेना, की तुमच्यासाठी आम्ही कधी रस्त्यावर उतरायला तयार आहोत. आणि बाळासाहेब ठाकरे हे लोकांना भेटण्यासाठी सहज उपलब्ध असायचे. दादरला शिवसेना भवनात ते बसायचे, कुणी माणूस घरानं घेऊन जाऊ शकत होता. दुसरी गोष्ट, त्यांचं हिंदुत्व जे होतं ते वेगळं होतं. ते कर्मठ हिंदुत्व मानत नव्हते, ते थोडे लिबरल होते, की तुम्ही कर्मकांडामध्ये अडकलेल्या गोष्टी त्यांना कधी आवडल्या नाहीत. त्यामुळं काय झालं, की लोकांना असं वाटायचं की मी कोणी का असे ना, पण एक ब्रॉड माइंडेड असलेला हा नेता आहे जो हिंदुत्वाची भाषा करतो पण हिंदुत्व लादत नाही. म्हणजे तुमच्या घरी काय चालू आहे, तुमच्या घरी अमकं आहे का आणि तमकं आहे का हे कधी विचारत नाही. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही किती पूजापाठ करता हे विचारत नाही, कुठल्या मंदिरात जाता हे विचारत नाही. पण तुम्ही भारत, महाराष्ट्र, मराठी अस्मिता याविषयी जागरूक आहात ना, तुम्ही मानता ना हिंदुत्व आहे, बस झालं, मला तेवढंच तुमचं क्वालिफिकेशन आहे. हे मानल्यामुळं अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. ती जोडले गेलेल्या लोकांचं गुडविल हे आज दोन्ही ठाकरेंना मिळते, दोघाही भावांना, चुलत भावांना. याचाच फायदा घेऊन ते आज पुढे शिवसेना नेऊ इच्छित आहेत. पण मोठा फरक पडला याच्यामध्ये. बाळासाहेबांची शिवसेना आणि याची शिवसेना याच्यामध्ये मोठा फरक पडला. याचं कारण मधल्या काळामध्ये मुंबईतल्या 54 कापड गिरण्या बंद पडल्या. 54 कापड गिरण्या बंद पडून त्यातल्या बहुतेक गिरण्यांच्या ठिकाणी मॉल आणि मल्टिप्लेक्स उभे राहिले. तिथं कोण नोकरी करतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्या मराठी मुलांसाठी, कारण कामगार वर्ग प्रामुख्याने मराठी होता मुंबईतला. त्या मुलांना पर्यायी नोकऱ्या मिळाल्या का हा पहिला मुद्दा आहे. त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेंटर उभं जाणार होतं. काँग्रेसनी भाषा अशी केली होती की आम्ही इथे टेक्स्टाईल म्युझियम उभा करू. 25 वर्ष होऊन गेले, म्युझियम आजही तयार नाही. त्यावेळी काँग्रेसच्या राजवटीमध्ये असं घोषणा झाली होती की आम्ही मुंबईमध्ये एक ट्रेनिंग सेंटर उभा करू ज्या मिल कामगारांच्या मुलांना, हजारो मिल कामगार होते मुंबईमध्ये, मुंबईची ओळखच मँचेस्टर होती भारताचं, तर ह्या मुलांना ट्रेनिंग मिळतं का, आहे का ट्रेनिंग सेंटर, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हा मतदार मधल्या काळातला जो भरकटलेला आहे हा शिवसेनेने कशा पद्धतीने बांधून ठेवला आहे आजच्या, हे फार महत्त्वाचं आहे. तो बांधून ठेवणं बाळासाहेबांना ज्या पद्धतीने शक्य झालं होतं ते शक्य उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना झालंय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु तरीही आपल्याला का दिसतं की मराठी अस्मिता, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याचं जर रक्षण करायचं असेल तर आपल्याला ठाकरे बरे, ही एक भावना आहे लोकांची. त्या भावनेपोटी हा सगळा मतदार बांधला गेलेला आहे. आणि त्याला असं वाटतं की आम्ही कुणीही आम्हाला नकार दिला तर शेवटी ठाकरे तरी नकार देणार नाहीत. शेवटी रागून बोलायला तरी कुणीतरी आहे, की मनातलं काही बोलून दाखवायला तरी कुणीतरी आहे. म्हणून ठाकरे हवे वाटतात. म्हणून मुंबईच्या मराठी माणसाची ओळख ही ठाकरेंपासून सुरू होते आणि ती पुढे थपकत राहते, पुढे जात नाही फारशी. ते प्रयत्न करतात, काँग्रेस प्रयत्न करतं की काय केलं ठाकरेंनी म्हणून चुचकारायचा प्रयत्न करतं, पण काँग्रेसची ओळख लपत नाही. मग आता दुसरा मुद्दा तुम्ही जो तो आपण तो विसरायला नको, की तुम्ही म्हणालात की मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंना मिळाली. याचं कारण ढोबळमानाने असं सांगेन मी की भारतामध्ये 2014 साली जे स्थित्यंतर झालं राजकीय ते खूप मोठं आहे. 2014च्या आधीचं राजकारण आणि 2014च्या नंतरचं राजकारण ह्याच्यामध्ये खूप मोठा गॅप पडला. त्यावेळी सबका साथ सबका विकास म्हणून राजकारणाची सुरुवात झाली. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती, नाराजी होती, लोकांना आहे ती व्यवस्था मान्य नव्हती. त्यामुळे लोकांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि भाजपा सत्तेवर आला, बहुमत मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू भाजपाचा एजेंडा हा अधिकाधिक हिंदुत्ववादी होत गेला की काय, आणि त्यांना कर्मठ हिंदुत्व मान्य आहे आणि ते हिंदुत्व सनातनी हिंदुत्वाकडे झुकल्यामुळं आपलं या हिंदुत्वामध्ये स्थान काय, ही अस्वस्थता अल्पसंख्याकांमध्ये विशेषतः मुस्लिमांमध्ये निर्माण झाली. त्यामुळं त्यांनी विचारणा केली की अरे आपण तर सबका साथ सबका विकासमध्ये मतदान केलं, मग हे आपण कुठं कसं काय, आपण दुय्यम ठरायला लागलो इथे. मग त्यांनी काय बघितलं की मोदींच्या राजकारणाला विरोध करणारा नेता कोण, त्यांच्याविषयी कडवट भावना बाळगणारा राजकीय पक्ष आणि नेता कोण, तो उद्धव ठाकरेंच्या रूपात त्यांना दिसला.
उद्धव ठाकरेंविषयी फार प्रेम वाटावं किंवा त्यांच्याविषयी व्यक्तिगत फार जिव्हाळा वाटावा अशी काही स्थिती मुस्लिमांमध्ये नव्हती. परंतु आपल्याला जी व्यवस्था अडचणीची वाटते त्या व्यवस्थेच्या विरोधात जर कोण तीव्रपणे बोलत असेल आणि उभा राहत असेल तर तो उद्धव ठाकरे आहे म्हणून त्यांनी मतदान केलंय. नाहीतर 1993 साली 92-93 साली म्हणजे बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये जे वातावरण होते ते शिवसेना विरुद्ध मुस्लिम हेच होतं ना. म्हणजे बाळासाहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिला की उतरा रस्त्यावर, म्हटल्यावर शिवसैनिक उतरले. मुंबईमध्ये हे आगाढोंब उसळला आणि प्रचंड मोठे दंगे पेटले. अख्खी मुंबई आजही त्या दंग्याच्या आठवणीनं शहारते. लोकांना असं वाटतं की तसे दंगे मुंबईत व्हायला नकोत. ते सामाजिक सौहार्द जे आम्ही गमावलं होतं ते आता मिळवलंय, ते आता गमवायला नको. ते असताना सुद्धा आज मुस्लिम जर उद्धव ठाकरेंना मतदान करत असतील तर केवळ उद्धव ठाकरे ह्या व्यक्तीविषयी प्रेम म्हणून नाही, त्यांच्या आयडियोलॉजीवर प्रेम म्हणून नाही, पण तुम्ही आम्हाला जी व्यक्ती अडचणीची वाटते, जो पक्ष आम्हाला असुरक्षिततेची भावना निर्माण करतो त्याच्या विरोधात लढता म्हणून आम्ही तुमच्या पाठीचे आहोत या भावनेने मुस्लिमांनी त्यांना मतदान केलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघाशी बोलताना तुम्ही जे म्हणाला की गिरण्या, कष्टकरी आणि तो बाळासाहेब ठाकरेंनी सगळा जोडला वगैरे. आता बरेचसे जण म्हणतात की तो हद्दपार झाला, पार अगदी अंबरनाथच्या पलीकडे वगैरे गेला. त्या राऊत सरांशी बोलताना संजय राऊतांनी त्यांनी खूप छान मुद्दा मांडला की आडवी मुंबई जी आहे ती आमच्यासोबत आहे, चाळी घरं वगैरे, पण ही जी उभी मुंबई आहे, टॉवर आणि ही ते, त्या उभ्या मुंबईनी आमचा घात केला किंवा मराठी माणसाचा घात केला. आणि आता तर आपण बघतो की त्यांचीच कदाचित चलती असेल किंवा काय असेल, आणि ती असं म्हटलं जातं की ती भाजपची असेल त्या बाजूने, हे टॉवर्स आणि हे ते. तर ही आडवी मुंबई आणि उभी मुंबई हा जो आहे कष्टकरी मराठी माणूस आणि हा नवीन वाढलेला, या मतदानात या टप्प्यावरती काय वाटते तुम्हाला? असं आहे की संजय राऊत हे भारतातल्या अशा पक्षाचे प्रवक्ते आहेत की ज्या पक्षाकडे रोज पाहिलं जाते की हे काय भूमिका घेतात. त्यामुळं तेवढ्या मोठ्या पक्ष ह्याच्याविषयी मी डायरेक्ट मत व्यक्त करणं हे आहे, पण एक पत्रकार म्हणून जो अधिकार आहे, त्यांचा जो मुद्दा आहे उभ्या मुंबईचा आणि आडव्या मुंबईचा, पत्रकार म्हणून जो आपल्याला अधिकार आहे त्या अधिकारात मी एवढंच म्हणतो की आडवी मुंबई उभी होत असताना हे स्थित्यंतर काही उगाच घडलेलं नाही. त्यावेळचे साक्षीदार हेच आहेत ना. हे का झालं? ह्या टावरना परवानगी महापालिकेनेच दिली ना, आणि 2022 पर्यंत महानगरपालिका शिवसेनेच्याच ताब्यात होती. मुंबईमध्ये रिअल इस्टेट खऱ्या अर्थाने जर उभं राहिलं, जो मी मिल लँडचा मुद्दा उपस्थित केला होता तुम्हाला की 54 गिरण्या बंद पडल्या, त्यातल्या 34 जवळपास ह्या गिरण्या आपल्या खासगी होत्या. या गिरण्यांचं लीज संपल्यावर लीज रिन्युअल झालं, ते काँग्रेस राजवटीत झालं. ते लीज रिन्युअल होत असताना युजर चेंज ज्याला आपण म्हणतो की भूखंडाचा वापर करण्याची बदल करण्याची परवानगी ही सुद्धा काँग्रेस राजवटीत मिळाली. पण बांधकाम करण्याची परवानगी महापालिकेने दिली ना. बांधकाम करण्याचा परवाना महापालिकेकडून मिळत असताना त्या महापालिकेमध्ये शिवसेनेचं वर्चस्व होतं. मग त्या टावरमध्ये आपला टक्का हिस्सा कशा पद्धतीने प्रस्थापित करता आला असता याचा विचार मग व्हायला हवा होता. आडवी मुंबई तशीच ठेवून तीच अस्मिता घेऊन किती वर्ष आपण काम करणार आहोत. कारण त्या आडव्या मुंबईला सुद्धा उभं होण्याची सुद्धा गरज आहे आज. त्यांनाही वाटतंय, कारण अनेक जसं कामगारांची मुलं ही बेरोजगार झाली, म्हणजे कामगारांची घरं उद्ध्वस्त झाली, कुटुंब. कारण तो संप आजही ऑफिशियली मागे घेतलेला नाही दत्ता सामंतांचा, अजून सुरूच आहे. बरोबर आहे. त्याच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांच्या मागण्या, ते म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण राहिल्या. मग लोक म्हणतात की किती काळ संप चालवायचा, ह्याला काही मर्यादा आहे की नाही. बाळासाहेब ठाकरेंनी पण त्यावेळी टीका केली होती. ऑफिशियली तो संप आजही मागे घेतलेला नाही, पण दरम्यानच्या काळामध्ये त्या गिरण्यांच्या जमिनीवर टावर उभे राहिले, मॉल उभे राहिले, मल्टिप्लेक्स उभे राहिले. अक्षरशः लब्ध प्रतिष्ठितांच्या वसाहती आहेत तिथे आज. पण कामगार वर्ग कुठल्या तरी एका कोपऱ्यात फेकला गेलेला आहे. आणि मी ते एक जुनी आठवण तुम्हाला मी त्या निमित्ताने सांगू इच्छितो की 1995 साली मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये बसला. त्याच वेळी गिरण्यांच्या जमिनीमध्ये सरकारचा वाटा कसा असावा याविषयी एक पॉलिसी आणली होती, जी मला वाटतं आपल्या सर्वांसाठी, मी त्याचा साक्षीदार असल्यामुळं, माझ्या समोरच्या घडामोडी असल्यामुळे आपल्या सगळ्यांना कळणं आवश्यक आहे. त्यावेळी असं ठरलं होतं की गिरणीचं स्ट्रक्चर, म्हणजे ते जे बांधकाम उभं आहे त्याच्या सहित अख्ख्या गिरणीचा प्लॉट मोजायचा, त्याचे 4 हिस्से करायचे. एक महापालिकेला द्यायचा, एक म्हाडाला द्यायचा, एक खाजगी मालकानी घ्यायचा. खाजगी मालक म्हणजे त्या गिरणीवर जसे गिरणी उभी आहे त्याचा टेक्स्टाईल मिल. आणि चौथा हिस्सा हा ॲम्युनिटीजसाठी ठेवायचा, म्हणजे ज्याच्यामध्ये काही सुविधा निर्माण करता येतील, पार्किंग स्पेस तयार करता येईल वगैरे. मनोहर जोशींनी ही पॉलिसी आणली. त्यांना सुद्धा त्यावेळी भीती होती की कदाचित ह्याचा बॅकलॅश आपल्याला सहन करावं लागेल की काय, तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय गिरण्यांच्या जमिनीचं. आणि अवाढव्य जमीन हो, 450 एकर जमीन आहे, 500 एकर जमिनीवर त्या उभ्या आहेत असं एक साधारणपणे म्हटलं जातं. आणि ते कुठं, मध्य मुंबईमध्ये. त्यावेळी काय झालं, त्यांनी ती पॉलिसी स्वीकारली. परंतु विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर बहुतेक असा विचार झाला की असं कसं करता तुम्ही, बांधकामासहित 4 हिस्से का करता, तुम्ही काय करा, बांधकाम वेगळं काढा आणि रिकाम्या जागेचे 4 हिस्से करा.
बांधकाम वेगळं केल्यानंतर 4 हिस्से जे होतील त्यातला एक म्हाडाला द्या, एक BMCला द्या, महापालिकेला, एक कामगारांच्या घरासाठी वापरा आणि एक अम्युनिटीसाठी ठेवा, सुविधांसाठी. आणि ती पॉलिसी विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून 2003ला जात जात ती अर्धवट राहिली होती. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ती अप्रूव्ह झाली. तिथं मला वाटते कुठेतरी गडबड झाली. शिवसेना त्यावेळी नेमकं काय करत होती मला माहीत नाही, परंतु शिवसेनेने जर त्याच वेळी आक्रमक भूमिका घेऊन त्याच्यावर जर रान पेटवलं असतं की याच्यात कामगारांचं नुकसान आहे, कामगारांची मुलं आज भरकटलेली आहेत, त्या कुटुंबियांना वाटेल तिथं नोकऱ्या कराव्या लागतात कारण कामगाराचा जॉब गेला मिलमधला. मला वाटतं त्या स्थित्यंतराच्या काळामध्ये शिवसेनेने जर आणखी ठाम भूमिका घेतली असती तर आज शिवसेनेला हाच वर्ग कुठे घेऊन गेला असता. ही थोडीशी गडबड झाली मधल्या काळामध्ये, म्हणून जे डिटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो तुटणं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं त्यावेळेचं आणि आजचं जे मधला जो गॅप आहे त्या गॅपची सुरुवात ही त्या काळात झाली. हळूहळू ते स्थित्यंतर होत जात. त्यामुळेच आता मुजोरीचा पण प्रश्न येतोय. पण आता शेवटाकडे मला रॅपअप करायचे इंटरव्ह्यू. आता एकंदरीत या मुंबईकडे बघण्याचा सगळा दृष्टिकोन जो आहे तुम्ही स्वतः मांडलं होतं की सोन्याची कोंबडी किंवा आर्थिक राजधानी का पाहिजे, सगळ्यांनाच 75,000 कोटीचं बजेट असलेली वगैरे हे ते. आता भाजप पण पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो काय कशा पद्धतीने खेळतोय, तो लेवल प्ले जे लेवल प्लेइंग ग्राउंड आहे ते एक नाही आहे. हत्तीविरुद्ध हत्ती अशी लढाई नाही आहे अनेकांचं म्हणणं आहे. निधी वाटप बघितलं आपण कसं झालेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामधून तुमचं मला आकलन पाहिजे, आता असेसमेंट पाहिजे. काय होऊ शकतं? 2 शक्यता तर आहेतच, इकडं किंवा तिकडं. प्रत्यक्ष मतदानाचा टक्का वगैरे शेवटाकडे मला यायचं आहे की कशा पद्धतीनं रिझल्ट असतील, प्रचार जो बघितला, जे मतदान होणार आहे त्यानुसार. एक तर पहिली गोष्ट अशी की आपण राजकीय चर्चा केली, सामाजिक स्थित्यंतराची चर्चा केली, यातनं नेमकं काय निघेल. मला असं वाटतं की मुंबईकरांमध्ये मराठी जो प्रामुख्याने मतदार आहे त्यातला बहुतेक मोठा घटक हा ठाकरेंकडेच आहे. त्याला अजूनही वाटतं की ठाकरेंकडून आपल्याला आशा आहे आणि आपल्याला हक्काने दाद मागण्यासाठी एक ठिकाण आहे की ज्यांच्याकडे आपण अर्ध्या रात्री सुद्धा जाऊ शकतो आणि त्यांना भांडू शकतो. जाणार नाही कुणी, तेही भेटतील का माहीत नाही, परंतु लोकांना असं वाटतं की आपण हक्काने त्यांच्याशी भांडू शकतो. त्यामुळे अजूनही त्यांना वाटतं की आपलं ऐकणारं, आपली संस्कृती, आपली भाषा याच्याविषयी तडफेने बोलणारं जर कोण आहे तर हे ठाकरे आहेत. आणि दुसरी गोष्ट वस्तुस्थिती अशी आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची धूळदान होत असताना 20 जागा येत असताना विधानसभेला त्यातल्या 10 जागा मुंबईत आल्यात आणि त्यातल्या सगळ्यात जास्त जागा ह्या मुंबईत बेटावरच्या शहरात आहेत की जे दादर, माहीम, शिवडी, वरळी हा मुंबईचं जे हार्ट आहे, हृदय आहे मुंबईचं, तिथं आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की हा मतदार अजूनही कमिटेड वोटर आहे. तो मतदार कदाचित परवाच्या सभेनंतर आणखी कमिटेड झाला असेल, त्याला अस्वस्थता वाटत असेल की आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर आपण एकजूट करणं आवश्यक आहे, तर त्याचा फायदा ठाकरेंना मिळेल. प्रश्न एवढा आहे की सत्ता कुणाला मिळेल. सत्तेच्या गणिताच्या बाबतीमध्ये मराठी बहुल भाग वगळला तर बराच भाग असा आहे की जिथे इतर भाषिकांचं मतदान, इतर प्रांतातून येऊन राहिलेल्यांचं मतदान हे खूप मोठं आहे. जर त्यांचा कल जर भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याकडे वळला तर कदाचित भाजपाची आघाडी राहील. चांगल्यापैकी तयारी आहे त्यांची. आज सगळी शक्ती, साधन संपत्ती, जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते आहे, ते आज भाजपकडे अतिशय उत्तम आहे. त्यामुळे भाजप मुंबईवरची पकड आता सहजासहजी सोडणार नाही. सरकार त्यांच्या ताब्यात आहे, राज्यातलं, केंद्रातलं. त्यामुळं भाजपा सहजासहजी मुंबईवरची पकड न सोडता अधिकाधिक कसं मुंबईचं कंट्रोल आपल्याकडे मिळवता येईल. आणि भाजपाची एक राजकीय मनीषा जी कुठल्याही राजकीय पक्षाची इच्छा असते ती सांगतो मी तुम्हाला, ती अशी दिसती आहे की मुंबईमध्ये आजपर्यंत ठाकरे हा परवलीचा शब्द राहत आला का एक असा आम्हाला टप्पा आणायचा आहे की ठाकरे हा परवलीचा शब्द नाही राहिला पाहिजे मुंबईत. भाजपा हा पर्याय राहिला पाहिजे. हिंदुत्ववादी मतदाराला भाजपा हाच पर्याय राहायला पाहिजे. त्याला ठाकरेंचं हिंदुत्व हळूहळू ते कमी झालं पाहिजे. त्याच्या मनातलं जे गारुड आहे त्याच्या मनावरचं ते कमी झालं पाहिजे. याच्यासाठी भाजप त्वेषाने लढतंय. या त्वेषाच्या लढाईमध्ये जर 60-70च्या पुढे जर ठाकरे बंधू गेले आणि जर त्यांना बहुमताकडे जर जाता आलं तर मग ठाकरेंचा तो खूप मोठा विजय असेल. राजकारणामध्ये ठाकरेंचं स्थान अजूनही बळकट आहे याची एक प्रचिती येईल. या कालच्या सभेनंतर राज आणि उद्धव यांच्या मला वाटते ती शक्यता आता थोडीशी वाढलेली आहे की त्यांच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मराठी मतदाराचं कन्सॉलिडेशन होत आहे की झालं पाहिजे मतदान, ठाकरेंना केलं पाहिजे, मराठीसाठी केलं पाहिजे. बाकी ठाकरे व्यक्तिगत कसे का असेनात पण त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबर आहेत असं वाटणारा एक वर्ग तयार झालाय असं एकंदरीत दिसतंय. त्यामुळे ही लढाई आता चुरशीची आहे. जी लढाई आपल्याला थोडीशी एकतर्फी वाटत होती ती आता चांगली चुरशीची तयार आहे. म्हणजे शेवटी तोच प्रश्न विचारायचा आहे की कुठल्याही एका बाजूला म्हणजे अंडर करंट समजा ठाकरेंच्या बाजूने असेल तर ठाकरेच जिंकतील किंवा विरुद्ध असेल तर हेच जिंकतील असं न होता चुरशी जी होईल
आणि कदाचित त्रिशंकू किंवा हंगची पण अपेक्षा वाटते तुम्हाला, शक्यता वाटते? शक्यता नाकारता येत नाही, कारण काँग्रेसनी काय केलेलं आहे, काँग्रेसला मानणारा एक मोठा मतदार आहेच. काँग्रेसच्या मागच्या वेळेस 31 जागा होत्या. तर काँग्रेसनी आता एकट्याने लढण्याचा निर्णय घेऊन ज्यांना ठाकरे नको आहेत आणि ज्यांना भाजपाही नको आहे त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आणि काँग्रेसनी काही जागा जर चांगल्या मिळवल्या तर तो फायदा महाविकास आघाडीचा असेल, हे लक्षात घ्या. कारण काँग्रेस काही भाजपला पाठिंबा देणार नाही, कधीच देणार नाही. जर ठाकरेंना सत्तेसाठी गरज पडली तर काँग्रेसच पुढे येणार आहे. त्यावेळी ते कॉमन मिनिमम प्रोग्राम वगैरे काहीतरी ठरवून ते एकत्र येतील आणि मग सत्ता स्थापन करतील, ही शक्यता जास्त आहे. परंतु मला वाटतं एक मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो थोडक्यात मी सांगतो. मुंबई सोन्याचा अंड देणारी कोंबडी वगैरे, मला वाटतं एक ब्रॉड व्ह्यू आपण घेतला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण मुंबई हे भारताचं नाक आहे. मुंबई हे भारताचं शक्ती केंद्र आहे. भारताचा 6.16% GDP राष्ट्रीय उत्पादकता जी असते, सकल राष्ट्रीय उत्पादन, ते मुंबईतून येतं. भारतात असं कुठलंही शहर नाही. भारत हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे, आपलं मुंबई हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. पण या मुंबईकडे पाहत असताना पक्षी अभिनिवेश सोडून पाहण्याची वेळ आलेली आहे. कारण सामान्य मुंबईकर रोजची वाहतूक, त्याची कोंडी, घरांचे वाढते भाव, मुंबईत राहणं वरचेवर महाग होतंय, याच्यामुळे मेटाकुटीला आलेला आहे. याच्याकडे लक्ष नाही दिलं तर पुढच्या वेळी राजकारणाचे मुद्दे बाजूला पडतील, याची भीती आहे. आज एक ठीक आहे, काही कारणामुळे मराठी अमराठी थोडंसं वाढलंय, हे राजकीय पक्षांचं नशीब आहे असं समजतो मी. हे जर निर्माण झालं नसतं तर सामान्य मुंबईकरांनी काय मतदान केलं असतं मला माहीत नाही. परंतु मुंबईकर धुमसतोय आतून, एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. त्याला मुलाबाळांची चिंता आहे, शिक्षण संस्था मर्यादित आहेत, चांगल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही म्हणून तो हैराण आहे. मध्यमवर्गीय मुंबईकराला घर घेणं परवडत नाही. इथे 1 बेडरूमचं घर घेणं, 1 बेडरूम म्हणजे 1 बेडरूम किचन हॉल, 1 कोटीच्या खाली घर नाही साधारणपणे. तर या मुंबईकडे बघणं आवश्यक आहे. ब्रिटिशांनी उभ्या केलेल्या ठिकाणी आपण उभे आहोत. त्या ब्रिटिशांनी भुयारी गटारी व्यवस्था इतकी उत्तम केली की आजही मुंबई बेटावरचं हे जे पर्टिक्युलर भाग आहे इथं कधी फ्लडिंग झालं नव्हतं. आत्ता मागच्या पावसाळ्यात थोडा त्रास झाला, तो वाढत्या बांधकामामुळे आहे. या ब्रिटिशांनी गुरुत्वाकर्षणावर आधारित जलप्रणाली विकसित केली, त्यामुळे 125 किलोमीटरवरून पाणी हे विदाऊट पंपिंग येतं, हे महत्त्वाचं आहे. ब्रिटिशांनी बांधलेले रस्ते आजही पुरे पडत आहेत, हे त्या ब्रिटिशांची देणगी आहे. मुंबईकडे ज्या नजरेनं ब्रिटिशांनी बघितलं की हे शहर भारतातलं सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र होणार आहे, म्हणून त्याच्या सुविधा 100 वर्ष पुरल्या पाहिजेत असं नियोजन केलं. तेवढं विजन आपल्या राजकारण्यांकडे आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर मुंबईचं नुकसान होईल. खूप धन्यवाद. म्हणजे थोडक्यात हे सगळं ठीक आहे, राजकारण मुंबई टिकली पाहिजे. मुळात मुंबई राहिली तर मग हे सगळं तुमचं राजकारण होणार आहे, मग मराठी माणूस पण राहणार आहे, अमराठी माणूस होणार आहे. खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत तपशीलवारपणे आणि वेगवेगळे प्रसंग उदाहरणं देत तुम्ही आमची चर्चा केली. प्रेक्षको, कशी वाटली देशमुख सरांच्या बरोबरची चर्चा, त्यांनी केलेली मांडणी? तुमची पण काय मतं आहेत ती पण जरूर त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त करा आणि बघत राहा बोलबेडू.